नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज पुदिन्याचं शरबत बनवणार आहे. यासाठी पुदिन्याचे शेंडे घेणार आहे. तर थोडा एक मूठभर असा पुदिना घ्यायचा आहे. तर मी कुंडीत लावलेला पुदिना आहे, तर ही घ्यायचं आहे. तर पोटात जर भडभड होत असेल, तर जळजळ होत असेल, तर ही शरबत एकदम छान आणि गुणकारी आहे. थोडंसं पाणी घालून चांगलं चोळून धुवून घ्यायचं आहे पुदिना. तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर ही पाणी मी आता मनी प्लेटला टाकणार आहे. तर आता वाटून घ्यायचं आहे पुदिना. थोडंसं पाणी थंड पाणी घातलेलं आहे, आणखीन वाटून घ्यायचं आहे. तर ह्याच्यातच आता जिरे पावडर टाकलेलं आहे थोडंसं, आणि काळं मीठ टाकायचं आहे. आणखीन एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची याची. आणि इकडं मी 1 चमचाभर सब्जा घेतलेला आहे, पाण्यामध्ये भिजवायचं आहे. तर थंड पाण्यामध्ये न भिजवता नॉर्मल आपलं रूम टेम्परेचरचं पाणी असते ते वापरायचं आहे. आणि सब्जा भिजवून घ्यायचा आहे. तर इकडं मी बारीक पुदिन्याची पेस्ट बनवलेली आहे, ह्याच्यात थंड पाणी टाकायचं आहे. तर मी आता एका पातेल्यामध्ये याला चाळून घेणार आहे या पाण्याला. तर जेवढं शरबत बनवायचं तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये थंड टाकू शकता. तर मी इथं खडी साखर बारीक वाटून टाकलेली आहे. उन्हाळ्यामध्ये खडी साखर खाल्लेली चांगली असते, त्यामुळे मी खडी साखर वापरलेली आहे. तर अर्धा लिंबूचा रस वापरलेला आहे ह्याच्यामध्ये. आता चमच्याने चांगला हलवून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत. तर आता मी इथं सब्जा टाकून घेतलेला आहे पाण्यामध्ये. बघू शकता सब्जा एकदम छान असा भिजलेला आहे. शरबत तयार झालेलं आहे, बघू शकता एकदम टेस्टी आणि चवदार असं शरबत तयार झाले. तर तुम्हाला आणखीन थंड हवं असेल तर याच्यामध्ये बर्फ टाकू शकता. तर बर्फ टाकून थोडंसं चमच्यानं मिक्स करून घ्यायचे आणि प्यायला घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान असं शरबत तयार झाले. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.